मुख्यमंत्र्यांच्या इस्लामपूरच्या कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा शेट्टी खोत हा दुरावा निर्माण झाल्याचं उघडकीस आलंय। सांगलीतील इस्लामपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। आपणाला आश्चर्य वाटायला नको, या कार्यक्रमाचे संयोजक आहेत शेतकरी संघटनेचे नेते मंत्री सदाभाऊ खोत, इस्लामपुरातील नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राष्ट्रवादीचे नेते वैभव शिंदे यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला होता। पण एकीकडे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश पदयात्रा काढलेली आहे, तर त्यांनाच शह देण्यासाठी सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांचा नागरी जाहीर सत्कार आयोजित केला होता। यावरूनच दोघा नेत्यांमध्ये किती दुरावा निर्माण झालेला आहे हे दिसून येते। या संदर्भात आम्ही त्यांना विचारले असता त्यांनी कार्यकर्त्यांना विचारून राजू शेट्टींची विचारपूस केली असल्याची उडवाउडवीची उत्तरे दिली। साहेबांची तब्येत सुद्धा खालावलेली अशी माहिती आहे, काय तुमच्याकडे? त्यांच्या तब्येतीला आराम पडावा असं मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी परमेश्वर चरणी पहिल्यांदा प्रार्थना करतो। आत्मक्लेश पोचलेला आहे, सरकारच्या दारापर्यंत थांबलेले आहे आत्मक्लेश। सरकारनं नेहमी चर्चेचे दरवाजे खुले ठेवलेले आहेत आणि त्यांनी जो प्रश्न घेतला तो शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे, मग तो कर्जमाफीचा असेल, शेतमालाचा भावाचा असेल।